नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचं स्नेहास किचन कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहात साबुदाण्याची खिचडी। त्यासाठी मी हा साबुदाणा घेतलेला रात्रभर भिजवलेला। खूप छान साबुदाणा भिजलाय, तुम्ही बघू शकता बोटाने स्मॅश होतोय। आणि हा छोटा साईजचा एक बटाटा चिरून घेतलेला आहे। बटाटा हा नेहमी पाण्यात ठेवायचा चिरल्यानंतर, म्हणजे तो काळा नाही पडत। 1 वाटी शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची आणि किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे। चला आता आपण खिचडीला सुरुवात करूया। त्यासाठी मी कढई तापायला ठेवलेली आहे। कढई तापेपर्यंत आता आपण साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट एकत्र करून घेऊयात। असं कूट घालून हातांनी मिक्स करायचं साबुदाण्यामध्ये आणि एकदम साबुदाणा सगळा मोकळा करून घ्यायचा हातांनी, म्हणजे ते कूट आहे ते साबुदाण्याला व्यवस्थित कोट होतं छान। आणि आपली खिचडी ही भाजताना व्यवस्थित मोकळी होते, पटकन मोकळी होते, छान एकत्र भाजलं जातं कूट आणि शेंगदाणा। कूट आणि आपला साबुदाणा व्यवस्थित छान भाजलं जातं। हे बघा आता तेल तापलेलं आहे। 2 चमचे तेल घातलेलं आहे। थोडंसं एक मी बटाटा टाकून बघते तेल तापलं आहे का। छान आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण हे बारीक चॉप केलेला बटाटा घालूया आणि बटाटा छान परतून घ्यायचा गोल्डन ब्राऊन रंगावर। आता छान आपला बटाटा भाजत आलेला आहे। चवीनुसार 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी। बटाटा भाजत आल्यावर हिरव्या मिरच्या टाकायच्या, म्हणजे जास्त तिखट नाही होत खिचडी। तर आपली मिरची लगेचच भाजून झालेली आहे। आता आपण ॲड करूया साबुदाणा आणि शेंगदाणा एकत्र केलेलं मिश्रण। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता आपल्याला छान एकत्र सगळं भाजून घ्यायचं। तुम्ही इथे थोडीशी साखरही घालू शकता, लाल मिरची पुडीही घालू शकता, त्याने चव अजून छान येते, मस्त होते खिचडी। आणि खिचडी भाजताना ही नेहमी मीडियम गॅसवरच भाजायची, जास्त मोठ्या गॅसवर नाही भाजायची, तर ती करपली जाते मोठ्या गॅसवर आणि मऊ नाही होत। मीडियम गॅसवर छान मोकळी होते खिचडी। आणि साबुदाणा छान भिजलेला असेल तर जास्त वेळ नाही लागत, झटपट होते। बघा तुम्ही बघू शकता आपल्या खिचडीचा कलर चेंज झालेला आहे 4 ते 5 मिनिटं। तुम्ही ह्याच्यावर जिरे आणि जिऱ्याची फोडणी देऊ शकता, कोथिंबीरीच्या फ्लेवरने खूप छान खिचडी लागते। तुम्ही कशी बनवता मला नक्की कमेंट्स करून सांगा। हे बघा आपली मस्त खिचडी भाजलेली आहे, एकदम साबुदाणा फुगलेला आहे। आता मी ह्याच्यावर थोडंसं ओलं खोबरं घालते। ओल्या खोबऱ्याने खूप छान दिसते आणि लागतेही मस्त, खूप टेस्ट देते खिचडी। बघा मी ताटात काढून घेतलेली ही खिचडी अशी गरम गरमच खायला खूप छान लागते, नाहीतर तुम्ही दह्यासोबत खा, दुधासोबत खा। काकडीची कोशिंबीर केली आहे तोंडी लावायला, मस्त लागते खिचडी। आवडले तर लाईक, शेअर्स आणि कमेंट्स करा। थँक्यू।